काय आंबा नाही मा आणि फुकट कायलं सांगत म्हणू ती आंब्याव काय आणि रेल्या चुंब. नमस्कार मित्रांनो, तर पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आणि आज आम्ही चाललोय रानात. करवंद, आंबे, कोकब म्हणजे कोकम जे काय भेटल रानमेवा ते आणायला. सोबत पन्नू आणि दिदी आहे. सकाळी लवकरच आलेलो आहोत. तर आज आम्हाला रानात काय काय रानमेवा भेटतो ते आम्ही तुम्हाला दाखवू. आणि प्रत्येक लोकांची इच्छा आहे का मला ठाकरे भाषेमध्ये ब्लॉग बनवायचं. तर आजचा व्हिडिओ पूर्ण ठाकरे भाषेत असणार आहे, त्याच्यामुळे व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू बघा. आणि आम्ही कुठं कपडे धुवायचो त्या दाखवतो. आता इकडं आमच्या गाव राहिला या साईडला आणि आम्ही कपडे धुवायचो. इट कपडे धुवायचो दगडी शेट. पण आता ते पाणी साठलं आहे अख्खा. आणि दगड बुडी आम्ही पार्टी करतो. दीदी केले का नाही एकदा तर तू त्याच्यात पार्टी गडदत. त्या घर बांधाय गेला गावात इटाटेला ना. आणि जर शेवळी भेटली ना शेवळी दाखीन. पण शेवळी दिसताच ना आई शपथ बेकार. कवडी नंतरली कवडी जवळ तर शेवळी ना दिसता. बघू चला व्हिडिओ कंटिन्यू बघा. आता आम्ही अर्धी रानात आलो, पण अजून आम्हाला काही करवंद दिसत नाही, काहीच नाही दिसत. नावाला करवंदी दिसते नुसत्या एवढ्या, पण त्या बाजल्याच ना का बाजलेल्या ना उजळल्या ठाव्या. अर्धे लोकांना माहीत ना कोकम म्हणजे काय असता. आम्हा कोकबा सांगता, पण हे असता कोकबा. हे पण पकिमट आले होतात. हे अजून बारीका दिसली का. याचे असतात कोकबा, पण पिकले होते लाल होतात. अजून बरीच कवळ्यात अजून म्हटायला झाली. लई बाजूले पिकले ना, लई बाजूले कोकबी कोकम. तर जरा पिकलेले कसे असतात त्यामध्ये दाखीन. जर दिसले तर आम्हाला दुसरे कोटे या फार बाजल्या. आणि आता खाल्यावर लई आंबाट असतात, त्याच्यामुळे आणि याचा पाला लई आंबाटाच होतो. उदी उडून जाय वाटा आहे. करवंदाचं नाव सगळा पेटवून दिला की करवंदा खतम झाल्या. आणि इकडं आता अशी जरा जरा हिरव्यात आणि इकडं कुडकुड पिकल्या. हे अशी एक एक ठिकाणी पहिल्यासारखी करवंदाच राहिली. आणि आम्ही करवंदानंतर त्यानंतर आता शेवळी नंतर तू पण निमाय रान टाकला एक शेवळूला दिसला. पण ये चल आता आंबा पहिला आंबा आणू नंतर कोकबा विंडू. एक तर शेवळू दिसला असता तरी जरा समाधान वाटलं असता. एवढे रानात शिरलू पण या काही शेवळू न दिसे. आणि अर्धे पार एक ठिकाण 5-5, 6-6 शेवळे असतात. आणि आम्हाला इकडे एक शेवळू दिसाय बेटाय मुश्किल आहे. तरी पण मग पक्का प्रयत्न करीन एक तर शेवळू गवसूनच दाखवीन आमच्या रानात. पण आली का ये अजून आमच्या रानात दाखवायसारखं काय काय ना. उंबरा वाजल्या त्या उंबरा तुम्हाला माहीत होईल. अजून काय ना एवढाच. आणि मला म्हणजे एक गोष्ट सांगायची, ती लई दिवसापासून क्लिअर करायची राहिलेली. पण आज सांग तू जेव्हा मामाक पाहुणे तू तेव्हा नुसती सांगता काय तुझा नवरा का नाहीत. तर असली रिझन आहे का त्यांना चालायला सवय नाही. चालायला सवय नसल्यामुळं त्यांना इकडे यायला लई त्रास होतो म्हणून. आणि आम्हाला लोकांना सांगला का लोक सांगता काय गरज आहे दुसऱ्या जातीचा नवरा करावी. काय गरज आहे दुसऱ्या जातीचा नवरा करायला, तू काय टाकरायचं पोरच नाही गं. अरे बाबा टाकरायचा जातोय दुसऱ्या जातीचा ना. तुम्हाला कसं सांगू, लई वेळा मला सांगण्याचा प्रयत्न केलेला का तो ठाकरांचाच आहे. सगळे सांगा ना तू दुसऱ्या जातीचा आहे, तू दुसऱ्या जातीचा नवरा केला आहे. पण त्याचा कायच ना काय माहीत. आपली ठाकराव आपल्याला किती चालायला सांगला तरी आपण कुठून काही करतो. मग किती चालतो 10-15 किलोमीटर अख्खा रान तोडून करतो. चढ उतर सवय आहे.
आणि ते लोकांना कशी गाडीची सवय, उठला का सुटला गाडीवर बसला का जायचा, त्याच्यामुळं तुमचा तो मनातला प्रश्न आहे ना, दुसरी जाती नवरा केलाय तो कडून टाका, उगाच गैरसमज करू नका घेऊ. हाय शपथ, आवड्या करवंदी पेटायला तर मग सांग, तर मग करवून दाखवा ना. सगळा रान पेटून दिलाय काशनाटीला, आणि या करवंद एवढ्या बाजायच्या ना, या वर तर पिकले आई, पिकलेली करवंद दाखी तू दिसतं होय तुम्हाला कोणी पिकलेली करवंदात, आणि खालता अख्खी जाळून टाकली करवंदच. डेंजर, आखा रान पेटून टाकलाय. ए दिदे या चला, ये बाई पिकलेला आंब पडलं वय दिदे. कुत्र्या वाणकडे जिकडीत आल्या. यो आंबा येरा बघ पिकलाय का, ए बिटकी बाई आहे उचल आण येर बघू चालय का. गोड लागता हो, पण काय करून पेटून टाकल्या. जांभळे ते का ना दिसली भाजलेली, आणि तू त्या खायला तस ना हे तसं आवडा आंबाट काय तशी काय खाणारच आहे. पिकलाय ना, पिकलाय दाखय. दिदीचं नशीब पिकलेला आंबा गवला झाडावरून तो पडलेला, आणि आंबा हात आलेलं तर बरंच पडतील वर. पडले बिटके आंबा, बारीक बिटके आंबा म्हणजे बारीक. आमची भाषा नसं कळत तर कमेंट करून सांगा, परत परत रिप्लाय देत रन. आणि एक गोष्ट तुम्ही नोटीस केले का, आमचा रान आवडा दाट आहे ना, हे का म्हणजे आमच्या जागी जर दुसरं कोणची लोक असली असती ना, पार रानाचं साफ करून टाकलं आका साफ फाट्यासाठी. पण आम्हाला फाट्या आणता, पण कशी वाळलेल्या म्हणजे सुक्या फाट्या अशा ओली झाडं तुडून आणता. उलट आम्हाला अशा निंगोड्या आणतात, निरगुड्या अशा उलट लायतात. पण अशी झाडांना तोडता रानातली पक्की. याचा एकदम म्हणजे गर्व आहे एक गोष्टीचा, का आमची लोक जंगल जपतात, झाडा तोडता नाही. एकदम दाट जंगल आहे आमचा, मोकळा जरा ना दिसणार निघा, झाडं दिसतं सगळे गावापासून तर आखिर रानात. प्राऊड फील, आम्ही जंगलचे आदिवासी आहोत आणि जंगलचा रक्षण करतो. बापरे, आवड हिंडून आली, अक्षर ना दिसला. आणि कंच्याला आंब नेताना आलं तर ते आंबही टाकला एटस कंच्यानं पाडून. काय माणसा वय, मग पाडायचंच का आलं मरायला, इकडं नुसतं पाडून टाकलात. कमाकडाही पडला ठाव, पण आंबा आवडं बाजला ना बेकार. मग झूम करून दाखव तुम्हाला. यो यार बघू, कच्चा आहे आंबा ठाव, कच्चा आहे. नेला कोण तर खुडणार दांबडा तुडून, फाटच तोडून नेलात का काय. कोणा या आंबा दिसता ना, तो अख्खा आंबा तेवढाच बाजलेला नुसता घुपी. पण आता ते अर्धे लोक पिकात गेलाय नेलं, आणि अर्धा हात पण या आंबाना बेस लागतं. अख्खा आंबाटात ना, आंबाट आंब. आम्ही आमच्या आंब्यावर जातो, आमच्या दळ्यात राखलेला ते आंब्यावर. मग काय माहिती का नेला कोणा, पण चालू ते पण काय अक्षय ओळू ना दिसला बा. आणि लोकांच्या गावाला आवडा इंडलीच एवढं, एक भाजीची शेवळी आणलीच ती, आणि आमका वाज येड तू तरी एक शेवळू ना दिस का. आमचं डोळंच गेलं ठाव. एड उंबरा पाजल्या, उंबरा दिसले का, एड पिकल्या अर्धी कच्च्या. चप्पल आहे कोणाची. चला आता डायरेक्ट आमच्या शेतात गेल्या हो, आमच्या शेतात दळ्यात गेल्या मग व्हिडिओ शूट करी तू. आता लई बोललू नाही तर तुम्हाला फार बोरिंग करीन टाकीन. जरा शेवळी नंतर तू फोनात नंतर शेवळी ना दिसत एड कंच्या नाग लायले ना, त्याला एवढं पाप गवतील ना देखा. बिचाऱ्या करवंद एक वाजल्या तरी जळल्या. इकडं कोडकोड पिकल्या करवंदा, अख्खी करवंदीची वाट लावून टाकली आहे. शपथ लई वाईट झालंय.
डेंजर. एक करवंत जाळून टाकले ना हो. कंचाने आग लावलेली त्याला जरा ला शरम. हा की झाडांची वाटोळा केलाय देवा. एक करवंत पारच ना रे. आता ती कालच ना रे. तिचा जगू नाही फायदा ना. हा की मेले खालून पिटून. सगळ्याच करवंताच्या झाल्याने काय पिकणारात. पिकले सगळे करवंत खालतं. तर आमच्या यो दळ्यातला आंबा आहे. यो आंबा आहे. आणि आंबी पण होतो यार ना मोर पाय बुड्या. तो पिकलाय का खालाय दीदी काय हो कसात पिकलात का बघ यार. पुढून आत पिकला का तर वास उतरवून या. आम्ही आंबा उतरवा आलो ये आमचं. पण दिदीला ती वरून झाडावरून पडलेला दिसला. माकडा बरंच पाडला. बेकार नुकसान केले. आता पुढून येर ना बेकार नुकसान. आणि आधी पप्पाने आलेलं तर पक्का मोठा लांबू होतं ना. पिकला ते तिकडं पाल्यात दिदी यार ना. ते बघ ते पाल्यात तिकडे पनू लोक तर गेला का ना पिकलेला. अशापत पनूल तर मस्त पिकलेला गेला दाखव पनू. झाला आंबो म्हणजे पिकला. गोड आहे का ना आंबट ना. मग आता आम्ही आंबं घेऊन जातो. आता मग आंब्यावर चढवतो ना अख्खा उतरे तू. इकडे बरंच पडलात पिकलेलं. पण ते पाल्यात आणि अर्ध खाला वाढराय पायात चावटवून टाकलात. दिसतं का असं अख्खा चावटायलात नीट खाला ना काय ना. बरेच ठिकाणी या झालं काय सांगतात माहीत ना. पण आम्हाला इकडे साधा चांद्याचा पान आम्ही ओळेल निवडे पाण्यात घेऊन जातो. नैवेद्य चांद्याच्या पानात. आणि आता आम्ही आंब नंतर आई एवढं लागला. आम्ही आमच्या दळ्यातला आंबा नंतर उतरवून. पण आमच्या दळ्याच्या खालच्या साईड लोक आंबा हे बिटके आंबा सांगतात तो पक्का पिकलाय. आता पहिला ते खायला तू आणि नंतर मग आम्ही आमचा आंबा उतरवून तुम्हाला दाखवते. बिटके आंबा आमचा आमच्या दळ्याचे जुत्रे येत आहे. तो आमचे दळ्याचे जुत्रे बुडी पडला का नाही योग तर पिकलेलं. आई शपथ तिकडे रात झाले. तुम्हाला मग आंबा दाखव तू वांडराय काय केवढं खाला ते बू बेकार. बाट खेळाय नाही पाहिजे दिदी हो ग. आता मला दाखवता दुसरे कॅमेरा दाखवता. हे माकडा एवढं चुंबून टाकला था इकडे अख्खे रास माकडा हेच केले. विचारकडं आंबा कडून पिकलं होय. हे देखा अख्खं ते जुत्रे येते आणि ते जुत्रे येते पार पडला पिकलेलं. पण माझा आंब्यावर चढवतो आणि दिदी त्याला गोळवाय सांगतो. नाही तर पडलं व्हिडिओ ते पोरांवर येईल. त्याच्यामुळे ते व्हिडिओ काढायला झाले. माझा आंबा आले तू पण गोळ येईल त्यांच्या फाट्याला तिथे मला सांग ना आंबा घेऊन खाल. तू चढशील ते आंबा पडल्यावर तिथे सांगा दिसता का मग व्हिडिओ मध्ये. डेंजर चढायलाय. ये बाजूला आहे ना आयात तर आंबा आलेल्या मला सांगा पडल्या. आणि मग पडलो तर मग माणूस वाया. हॅलो पडता लाव तिथे पडलाय. आलू का हलय इकडून पडतील आता पळू आमचा बाबा पळू दे. हा इकडे नंतर आगा आता आलू एवढं शिकलेलं पडता. पडला
व्हिडिओ बरोबर जे साधं माणूस पडतो तेच पडतो नको हा. बस कारण आता आंबा सुद्धा राहिले म्हणजे आज पिकत आला पण ते राहून नको आपल्याला दुसरा उजून घ्यायचं. इतर दिदे नुसतं पिकलेलं आंबा गोळेला पण तिच्या हातात ना मध हातात ना मध आणि पण पिशी बनवली ती हे चांद्याची पानाची आणि एवढे आंबा थोडं पिकलेलंच आहे. पण तुम्हाला खोटा वाटेल काही आंबा पिकलेलं ना हे पण मग तुम्हाला दाखवतो एवढे चिका तर खाऊन. आणि एवढा गोडा नाही याला बिटके आंबा सांगता अतिशय गोडा. ते एकाच आंबा खातो त्याच्यापेक्षा आंबा बेस्ट. सुकून आता दिदी त्या जराच आंबा खातील मग आमच्या दळ्यात आम्ही आंबा उतरवाय जाऊ. अख्खा रान निंडलू एक शेवडू ना गोला एक शेवडू ना भेटला एक. पणूची पिशी तुटली पणून पिशी केली चांद्याची पानाची तुटली का होची कुबरेला. खरं सांग दिदी आधीच तुझी तोंडाला पाणी आलंय ना आलाय का ना खरं सांग दिदी तोंडाला पहिला आधी आंबा सोलतात पाणी आलेला आहे रवस ना. पण दिदी खरं सांग या आंबाट लागता गोड लागता गोड देखला आम्ही आलो पण फायदा झाला एवढा आंबा पिकले गवला आणि माकडाय वांढराय काला ते वेगळंच. इकडं पण वेगळीच काय घासायला गपचिक हसत आहे पण इकडे नंदरी ना आणि आम्ही आमचे बाळाला टकून आलो घरीच रडल पार पे करता आता पटपट जातो. रानात तिंडायचं असल्यावर पार अख्खा दिवस पाहिजे पण पोर असून यायला मग त्या ना लगेच जा. आवाज जांभळ आहे ना दिसली पिकलेली हे पण आपल्या जात या असा नको चिक निपळ आहे देखते कशी निपळे ते दीदी कशी सोलून खाते ओ थोडा चिक निघून ना आता रस्त्याने काढला गडण्याने. पणूचे घाम आलाय पणू डायरेक्टून घाम ना मग काय म्हणतो हे पिशात आंबं घ्या आजड मग आंबं कुडून तेवढं तुम्ही खा. चला मग आंब्यावर चढत मग भराई एवढे हे देखा आंब म्हणजे आता पिकत आला त्या एक उभं पिकतील 2-3 दिवसात आणि अर्धी पिशी डायरेक्ट देखा अर्धी पिशी खुरला आणि आता तेवढं आम्ही आता घरी चालायला परत येऊन आता पिकल्या विकाय जायला लागतील कोणतरी काय नाही लागतील पिकल्यावर.
का टाइम झालाय आज आई तुला ते नशीब ना पण दे काय तर दे पण बांधा येईल बिल अजून कुठे त्याला ती काहीतरी येईल. आणि आता आम्ही चाललो घरी म्हणजे अजून कुठलं असतं पण जाणार ना. हेच निमाय 25 किलोची वरव आहे 25-30 किलोची वरव आहे. आणि आता घरी गेलं दाखवून कसं पिकात घालतं ते. आणि आता मध्येच व्हिडिओ नाही करणार कारण माझे डोके ओझं असेल त्याच्यामुळे आता डायरेक्ट घरी गेल्यावर तुम्हाला दाखवून. आणि आमची दळ्यातला आंबा आहे तो आमचा आहे. अजून होतं भरपूर आंबात कोणा नेलं का त्या मेला मग. पण दे हो येल अजून आठवून दे नवीन थोडे आंबट करून खाल. बस झाला आता चाललो आम्ही घरी बाय. हात दे काय चिकायचं हात कस झाला. तर पणून एवढं पिशे आणले पण केवढं किलो आहे तरी पणूला 5-6 किलोच्या वर तांबा आणि मग 30 किलोच्या वर 35 किलो लय तांबलो चालू आता घरी. असं केल्याशिवाय तर ना ते असं कधी काय वा आंबा नाही मग आणि फुकाड काय सांगत म्हणू ती आंब्याव काय आणि रेल्या आता चुंबत हा आणि कवा बाजून सांग चल आंब्याव तो म्हणा आणि ती काय रे आंबा चुंबना आणला ना ग सांग नको आंबाटा दिदू इकडे नंतर सारा दिदे हाय बाळा तू काय करे तर सांग जरा सांग मा आंबा खा तू सांग लवकर सांग ना बाळा. सुकाने खाऊन तर दे म्हणजे बाळा सांग ना ते पोराला पण अर्ध कचा आंबा पिकात घालायचा. आता त्याचा चिककडून धुवून एक साईड ठेवता मग कोरडं करून पिकात घालायचा. आणि सुनीता आंब्यावरून आली त्याच्यामुळे त्याला असं काम दिलं काय ना आवडत आंब्यावरून आली त्याच्यामुळे असं काम दिलं आहे. आता पिकलं तर पटपट खाईल या गमेला तर तेलच एक रट्ट्या सावड खाला तर ये काय आवडीचं नाही काय तूच खाला पटपट ते सायरा खाऊन कोड खालो 2-3 शी फेल गेला मिशन फेल गेला. अजून आहे का दुसरा हा मग थांबसा आलेला तू मग रेडी नव्हतं आहे ना लवकर हा थांबा कर त्या स्वतःच्या डोळ्यात उडा त्या मिशन कॅन्सल. सायरा कसा झाला सायराचा दादू बरोबर आम्ही आंबा दोय तू माऊन ती पटपट हा आवडा चिकनिंगलाय आंब्याचा. आता हे स्वच्छ धुवून ठेवतात. आता मग पेंट हाणाय जातो आणि तुम्हाला दाखवीन कसं पिकात घालतो त्या. पिऊ येऊ नको ना धर. याला आमच्याकडे पेंडा बोलतात. पेंढा भाताचा पेंढा त्याला ऊब जास्त असते म्हणून त्याच्यामध्ये पिकात टाकायचे. या बघ बाबू या बघ दाखय गट सोड आणि आधी खालचा एक थर आणि नंतर मग ते याची साईडने रचिता नाही आवडं आंबू माहिती टाका ना काय माहिती त्याचं आधीच असं करत ते सगळं नितळला कोरडं झाला.
झाला वरच्यावर झाला परत. आपटू नको ना केस येत. नको आवडू जरा तापतोय तुई काय ना व्हायचं काय ना भारी कडाचा आम्ही किती जपून आणलं. या साखर कोल्ड करून गेलं आपली बाप लोक होईल. कलाकार ना आपली आपली जास्त कलाकार आहे लोकांपेक्षा आवडत स्वच्छ आंबत कोणच पिकात आले ना तवा पिकता लोकांनी ते आवडत तर काढून मग त्यावर माग देता. आपली पण 100 रुपये डझन द्या. काय वसायला दिसायला घरी काय दिले 100 रुपये डझन काही चालते ती आमच्या पक्के गावठी पद्धतीचं आंबा पिकत गेला डायरेक्ट एकदा सगळं पंचावा चेहरा होईल कोण एकदम ओला मध्ये मध्ये तळी असं एकदम सुक केला कोरड आणि आता पिकात गेला आणि आता तुम्हाला डायरेक्ट पिकल्यावर दाखवून पकड पिवळ झाल्यावर थोडं एकदाच भरती करीत काय भरती दोन दोन तर दोन तर कुवते 2 थरला लावायचं 2 तर वना नको वाय बेस 2 तर कुवते. आमच्या जर आंब्याची वाट लागली ना तिला परत मग आंबा नाही आवडस मग तू ना आणि तिलाच पिकत घालायचं आणि साईडला पेंड आलाय मग त्या तापला तर प्लॅस्टिक ना घे अजून आपल्या घरात पेंड आहे बुडी आता पेंडा टेपलाय मग होतच अजून जाड घे वाटला ते साईडने पेंडा तो बघ तिकडे आहे घरात ठेव अर्धे कात घालचे मग बी सांग दीदी एकदे अर्धे दीदी ना बस पिकवायची नाही ना पिकायची काकीन बरोबर घाललं असतं आणि मग खराब झाला तर दडतीचे पोटात ना आता एक तास उभं मस्त गवत सगळे आंबे आणले अजून का तर घालायला असेल आंबे साईडला पेंड ओढ हात दमला पण पेंड लांब काय ना संपत आम्ही आंबे पिकत घातलेले ते मी तुम्हाला दाखवणार होते म्हणजे आम्ही नको ठाकरे आम्ही आंब्याची उबण घालेली ती उबण खोलताना दाखवणार होतो पण आम्ही पाहुण्या गेलेलो आणि आमच्या पप्पांनी आम्हाला यायच्या आधीच ती उबण खोलून आंब टपात करून दिला आणि दीदीने मागेलो तू तर आमच्या दोघींच्या 2 वाटण्या होतील दीदीला अर्धे नाही मला अर्धे आणि तुम्हाला आंबा आता दाखव तुम्हाला आणि वास आड भारीत ना जाम बारीन सगळं जाम मस्त पिकला पूर्ण रसीला पिऊ नंतर पिओ आई शपथ याच असा गरीबाचा एकदा भेटला ना त्याला किंमत नसते तर देखा किती मस्त पिकला आणि एकदम गोडा त्या बाळा तो रामबाबा आली तो बाटा चाटून चाटून गेला त्या तिथे तू पिशी भरून घेऊ तुझ्या हा ना आवडा तिची भरली मला परत आपण कुठल्या खपल्यावर खायला
या बाळा आम्हाला ही सोंगा करून दे. तर चला आता व्हिडिओ स्टॉप करतो, भेटू एक नवीन परत